मी अश्विनी बर्वे सुपर चार चौघी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्याकडे मुक्ता जाधव या आल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपकेंद्रामध्ये काम करत होत्या. त्यांनी कामाला कशी सुरुवात केली, काम करताना कोणते कष्ट त्यांनी घेतले याबद्दल जाणून घेऊया. कारण सामान्य स्त्री एखाद्या ठिकाणी काम करते त्यावेळी तिला वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. ती घराचा समतोल राखत काम करत असते. तर त्याबद्दल आपण त्यांना विचारूया, त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मुक्ता. नमस्कार मॅडम. आज माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. धन्यवाद. या चॅनलचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वसामान्य ज्या स्त्रिया असतात त्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात, परंतु त्या काम मिळवताना किंवा काम करताना त्यांच्या जीवनामध्ये अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागतं. तुम्ही वेगवेगळ्या संघर्षांना तोंड दिलं आहे. परंतु आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपलं लहानपण खूप वेगळं गेलेलं असतं आणि त्या लहानपणीच्या आठवणी काही असतात आणि त्याच्यावर आपलं पुढचं काम अवलंबून असतं. बरोबर. तर तुमचं लहानपण कसं गेलं, काय करत होत्या तुम्ही लहानपणी? लहानपण म्हणजे माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण अत्यंत गरिबीमध्येच काढलं मी मॅडम. म्हणजे अक्षरशः म्हणजे वडिलांकडे पैसे नसायचे नाही वह्या पुस्तकं घ्यायला. असे माझ्या वडिलांनी व्याजाने पैसे काढून आम्हाला वह्या पुस्तकं घेऊन दिलेले असं. तुम्ही किती भावंड? आणि आम्ही जवळजवळ 7 भावंड होतो. 3 बहिणी आणि 4 भाऊ. पण सगळ्यांना शिकवलं? हो, सगळ्यांना शिकवलं. फक्त मोठी अक्का आमची ना तीच थोडी अडाणी, नाही तर बाकीचे सगळे शिकलेले. आणि आई वडील शिकलेले होते? वडील माझे फक्त 1ली झालेले होते. पण त्यांना वाचण्याची खूप आवड? हो, त्यांना नाही वाचण्याची आवड. ते म्हणजे एकदम हे होते, म्हणजे वारकरी पण होते ते. आणि त्यांना अभ्यासाची खूप आवड. त्यांचा अभ्यास म्हणजे खूपच एकदम व्यवस्थित असं. सगळे पोथी पुराणं वगैरे सगळे त्यांना सगळं, म्हणजे काही विचारा तुम्ही लगेच प्रश्न घ्या. मग लहानपण माझं कोठरे गावातच गेलं 1ली ते 10वी पर्यंत. त्याच्यानंतर मग ते आम्ही खूप म्हणजे गरीब परिस्थितीतून आम्ही दिवस काढले. एक वेळेच आम्हाला जेवणसुद्धा नसायचं नाही जेवायला असं. तर मग तरी पण आम्ही काही न हे करता शिक्षण त्यातून आम्ही घेतलेलं आहे. असं अडचण काय होतं की अशी परिस्थिती असली की आई वडील मुलींना शिकू देत नाहीत, पण तुमच्या नाही तसं नाही. वडिलांनी तसं केलं नाही. माझ्या वडिलांनी म्हणजे मुलगा मुलगी सगळ्यांना समान धरलेलं आहे. त्यावेळेस एवढे 1लीच शिकलेले होते आणि म्हणजे जुन्या विचाराचे होते. बाकीचे सगळे म्हणायचे मुलींना काही शिकू नये, काय फायदा होतो. पण वडिलांनी तसं केलं नाही. वडिलांनी सर्वांना शिकवलं. किती छान. आणि ते 10वी पर्यंत शिकल्यानंतर पुढे काय केलं? मग 10वी नंतर ना शिकल्यानंतर मी असं म्हणजे आता वडिलांची गरीब परिस्थिती आणि कोठुऱ्यापासून निफाडला यायचं म्हटल्यानंतर काहीच साधन नाही. त्यावेळेस एसट्या नाही, काही नाही. मला सायकल यायची नाही. सायकल जरी आले तर 25 पैसे तासाप्रमाणे आम्ही क्लास केलेला तो सायकलचा. त्यावेळेस ते 25 पैसेसुद्धा नसायचे नाही जवळ असं. तर मग मी फक्त माझ्या बरोबर ना छाया बर्वे म्हणून होती, माझी मैत्रीण छाया बर्वे होती. तर मला म्हणे मुक्ता चल आपण जाऊ याला कॉलेजला जाऊ. तिला सायकल यायची आणि मला काहीच नाही. मग आम्ही दोघी जणी एक दिवस पायी चालू आणि एकच दिवस आलो फक्त कॉलेजला, इथं आर्ट अँड कॉमर्स इथं टेकडी कॉलेजला. तर त्यावेळेस तिने आता कोणती साईड घ्यायची आणि काय काहीच माहिती नाही आपल्याला. त्यानंतर मग तिनं ती अकाउंट साईड म्हणजे ती कॉमर्स साईड निवडली. मला त्यावेळेचा अजून शब्द आठवतो, एकच दिवसाचा डेबिट अँड क्रेडिट. बस एवढे 2च शब्द अजूनपर्यंत ते आठवतात. आणि एकच दिवस मी त्या कॉलेजला गेली. नंतर मग म्हटलं आता आपलं काही शक्य नाही म्हटलं जाणं येणं. तर मग शेवटी मी घरीच राहिले. घरी राहिल्यानंतर मग काही घरी बी काही करमाना काही होईना. मग आईबरोबर मी कामाला जायची शेतावर, दुसऱ्यांच्या शेतावर कामाला जायची. म्हणून निंदायचं, कांदे काढायचे, असे काम करायची. पण एक दिवस असंच करमाना म्हणून मी दुसरे हे कांबळे म्हणून, कांबळेच वाटतं, उषा कांबळे म्हणून तिथं कोठऱ्यामध्ये तिच्या घरी गेले मी. घरी गेल्यानंतर ते काय पेपर वगैरे राहायचे त्यांच्याकडे वाचायला. तर मग मी असाच एक कागद पडलेला होता, म्हणजे चालूच याच्यात. तर तो कागद पाहिला मी, तर ते त्याच्यावर होती नर्सिंगची जाहिरात. फायदा झाला. तिथं नर्सिंगची जाहिरात. म्हटलं बाई मी याच्यामध्ये बसते अगं उषा, म्हटलं मी पाहते म्हटलं प्रयत्न करून बरं का. मग मी घरी आले. घरी आल्यानंतर मग माझ्या भावाने
म्हटलं अरे असं असं आहे, म्हटलं मी याच्यामध्ये बसते, म्हटलं बघू लागला तर लागला नंबर. तर मग त्यावेळेस ना मी ते केलं, ते अर्ज केला सिव्हिलला, आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला नाशिकला. केल्यानंतर मग त्यांनी लगेच मला कॉल लेटर पाठवलं. कॉल नंबर 59 अजून तर लक्षात. हां, कॉल नंबर 59. आणि मग लगेच 15 दिवसांनी इंटरव्ह्यूला बोलवलं. मग इंटरव्ह्यूला बोलवल्यानंतर आई वडील माझे गरीबच एकदम इंटरव्ह्यूला, आणि दुसऱ्या मुली भरपूर मोठ्या मोठ्या लग्न झालेले, त्यांना मुलं लहान लहान सगळं राहायचं, आणि मी काय, मला काहीच समजायचं नाही. आणि मग गेले इंटरव्ह्यूला, काही नाशिकला कधी गेलो नाही, काही नाही, मला त्याच्यामध्ये गाडी लागायचा प्रॉब्लेम. मग मग त्या दिवशी ना, आदल्या दिवशी माहिती नव्हतं ना, दुसऱ्या दिवशी मुलाखती म्हणून. मग अगोदर आम्ही नातेवाईकांच्या इथं मुक्कामी राहिलो. मग तिथं राहिल्यानंतर सकाळी 9 ते 12पर्यंत मुलाखत होती. तर मग मुलाखतीला ना हे डोकून, ही बाई डोकून पाहिजे, ती मुलगी डोकून पाहिजे, काय विचारतात. आणि माझे वडील तिथं एक नारळाचं झाड होतं, त्यांना त्या नारळाच्या झाडाखाली आरामशीर बसले, ओळख नाही कोणाची, काही नाही. बाकीच्यांचं याला वशिला लाव, त्याला बोल, याला बोल, असं सगळं. मग सगळ्यांचा एक 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 नंबर लागला मुलाखतीला. तेवढ्यात माझा नंबर आला. मी म्हटलं येऊ का मॅडम आत? म्हणे या. मग असंच आपली जशी मुलाखत चालली त्या पद्धतीनं मग मी उभी राहिले तिथं. मला म्हणे बसा. मॅडम बोलल्या मॅट्रन. आता त्यावेळेचं काही माहिती नव्हतं आपल्याला, पण मग आत्ता ते नाव मॅट्रन माहिती झालं आता सगळं. तर मग त्या मॅडम म्हणे बसा. मग मी बसले. मग मुलाखतीला सुरुवात केली. मला नाव विचारलं, त्याच्यानंतर गाव विचारलं, ते माझे डॉक्युमेंट्स पाहिले, आणि काहीच नाही, झाली मुलाखत माझी, संपली. तुम्हाला मार्क चांगले असते? हा, मार्क माझे चांगले होते, पहिल्याच वेळेस पास झालेले होते मी. आणि कोणताही क्लास न लावता. हो, हे महत्वाचं आहे. काहीच म्हणजे काहीच नाही क्लास, कोणत्याच गोष्टीचा क्लास, पुस्तकच नाही. हा, सांगतो ना, वह्या, मी जुन्या वह्या ज्या राहायच्या ना, त्याचे कोरे पानं काढून ते शिवून, वडील माझे हेच व्यवसाय करायचे ना, ते शिवून आणि त्याचे वरून पार, वरच्या पानापासून म्हणजे खालपर्यंत सुरुवात करायची, अशापर्यंत तशा पद्धतीने तुमची निवड झाली. हा, पण तुमचं नर्सिंगचं शिक्षण नंतर झालं? नाही, मग लगेच सांगते ना. मग ते झाल्यानंतर मग लगेच मग मला विचारलं, बाहेर आले मी इंटरव्ह्यू देत, लगेच म्हणे काय विचारलं दुसऱ्या. म्हटलं मला काहीच विचारलं नाही. म्हटलं आता मी, कारण ना त्याला आपण 10वी झालं आणि लगेच इकडे आलं ना. म्हणजे दुसऱ्या मुलींना भरपूर विचारलं बा, मॅरिड होत्या, मुलं होते, त्यांना त्या पद्धतीचे त्यांनी प्रश्न विचारले, पण मला काहीच विचारलं नाही. मग मी म्हणायची मला काहीच विचारलं नाही, काय माहिती नंबर लागतो का नाही. घरी आलो, मग घरी आल्यानंतर मग काही नाही, त्याच्यातलं कोणाला माहीतच नाही. वडिलांना माहीत नाही काय नर्सिंग असतं किंवा काय नोकरी असते. घरात कोणीच नव्हतं नोकरीला, असं फक्त शिक्षणच चालू होते. आणि सगळ्यांच्या अगोदर मीच सर्व्हिसला लागले असं घरामध्ये असं. तर मग हे गेल्यानंतर मग परत 3 आठवड्यांनी मला डायरेक्ट कॉल आला मला डायरेक्ट. तर मग तो डायरेक्ट कॉल आल्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, तुम्ही सेकंड काटा असलेलं घड्याळ घेऊन या, बादली घेऊन या, आणि कपडे घेऊन या, म्हणजे एक पेटी घेऊन या. आणि मग त्यावेळेस सांगायचं म्हणजे वडिलांना, पण ही किती सालची गोष्ट आहे? ही 1985ची गोष्ट. 84. हा, हे 1984ला माझं सिलेक्शन झालेलं होतं, ट्रेनिंग झालं माझं. तेव्हा काही फोन बिन एवढे नव्हते? फोन नाही किंवा काहीच नाही, लेटर फक्त 10 पैसे, पत्र पोस्ट कार्डाचं, ते 10 पैशाचं असं. मग त्यावेळेस मग ते घेतलं. मग त्यावेळेस मग घरामध्ये मग एवढी अडचण, म्हणजे मग ते घड्याळ घ्यायला काहीच नाही, पैसे नाही. त्याच्यानंतर ती बकेट घ्यायला सुद्धा नाही. बकेट कशाला लागत असेल बा, असा अंदाज कशासाठी. तर मग घरामध्ये ना एवढी छोटी बादली होती, एवढी छोटी बादली होती, ती घेऊन गेले मी. म्हटलं आता जाऊ द्या, घड्याळ जे आहे ते आहे, म्हटलं चला घेऊन जाऊ आपण. आणि मग तिथं रुटीन लागलं बा, हॉस्टेलला राहायचं, सिव्हिलच्या तिथं हॉस्टेल पलीकडे परिचारिका वसतिगृह म्हणून तिथं आमची व्यवस्था होती.
मेस फी होती. मेस फी आम्हाला काहीच नव्हतं, सगळं शासन पुरवत होतं. वरून स्टायपेंड द्यायचे आम्हाला 1,200 रुपये. बरं, त्यावेळी 1,200 त्यावेळेस किंमत हो, होती. 1,200 रुपये द्यायचं ना. मग घरून काहीच नाही, मग त्याच्यातच आपण साबण, कपडे, म्हणजे त्याच्यातच ड्रेस वगैरे ते होऊन जायचं, तेवढा खर्च वगैरे आम्हाला असं. आणि मेसचं म्हणजे तिथं हॉस्टेलवर किती म्हणजे, महिन्याचं हे ट्रेनिंग? आणि मग त्याच्यानंतर ना 1 वर्षाचं ट्रेनिंग होतं. 1 वर्षभर तुम्ही तिथेच राहिला? हो, 1 वर्षभर तिथंच राहिलं. मग तुम्हाला आणि मग 1 वर्षभर ट्रेनिंग झालं. मग परीक्षा झाली आमची बरं. तिथे. परीक्षा झाल्यानंतर मग लगेच मग हे ज्या दिवशी परीक्षा झाली त्याच दिवशी आम्हाला रिझल्ट लागला. हो, आणि ऑर्डर पण त्याच दिवशी मिळाली संध्याकाळी 8 वाजता. आणि त्यावेळी तुम्हाला पेशंटशी कसं हो हे हो करायचं हो हे सगळं शिकवलं? मग शिकवलं, म्हणजे 1 वर्षाचं ट्रेनिंग ना. मग त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला मॅडम लेक्चर घ्यायच्या. म्हणजे सकाळी कसं आमचं राहायचं हॉस्टेलला, किंवा सकाळी 5लाच उठायचं. ज्या परिस्थितीमध्ये असेल त्या परिस्थितीमध्ये आंघोळ करायची. गार तर गार, गरम तर गरम, गिझर लावलेला राहायचा तिथं. एवढे हॉस्टेल म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळे राहायचे त्याच्यामध्ये. मग नंबर लावायला यायला त्याला वेळच लागायचा. मग हाय त्या परिस्थितीमध्ये आंघोळ करायची आणि 7ला खाली यायचं नाश्त्याला. नाश्ता काय, उपमा, पोहे असेल ते, जे मिळेल ते. आणि बिना साखरेचा चहा. बिना साखरेचा चहा तिथं प्यायला. आणि मग साखर आपण घ्यायची. काही वेळा असं मॅडम अशी कंडिशन होती ना, तो बिना साखरेचा चहा द्यायचा ना, तर त्यावेळेस साखरसुद्धा नसायची नाही माझ्याकडे. तुम्ही विकत आणा साखर असं ते म्हणायचं. असं ते म्हणायचं. पण ते पैसे, साखर पण नसायची ना, मग ते पैसे संपून गेल्यानंतर हे सांगायचं होतं मला. असं परिस्थिती थोडक्यात म्हणजे. पण तुम्ही म्हणाले लगेच रिझल्ट लागला. आणि मग रिझल्ट लागल्यानंतर मग रिझल्ट लागल्यानंतर मग मध्येच ते लग्न वगैरे, आता ते सगळं त्यावेळेस लग्न झालं? हो हो हो, त्यावेळेस ट्रेनिंगला गेले मग लग्न झालं? हो, ट्रेनिंगला गेली आणि साखरपुडा झाला. बरं. पण ती माणसं तुमच्या ओळखीची वगैरे होती? ते माणसं ओळखीचे नव्हते. हां, ते एक सांगते तुम्हाला, की बा ते माणसं म्हणजे ते कारखान्यात होते माझे मिस्टर. आणि माझी मैत्रीण होती विठाबाई सातभाई म्हणून. विठाबाई सातभाई म्हणून माझी मैत्रीण होती. आणि तिचे वडील सुद्धा कारखान्यात होते. मग त्यांनी ते सांगितलं असं. मग त्या स्थळ सांगितलं. तर मग ते पाहिलं बा त्यांनी. तर मग ते पसंती झाली. त्याच्यानंतर मग साखरपुडा झाला आमचा. साखरपुडा झाल्यानंतर मग मी ट्रेनिंगला गेले असं. हां, मान्य होतं. मग ट्रेनिंगला पाठवायचं का नाही पाठवायचं, काय करायचं. मग इकडूनच्यांना बी हौसच होती म्हणा सर्व्हिसला. मग त्यांनी पाठवलं ट्रेनिंगला. ट्रेनिंगला पाठवल्यानंतर मग लग्न केलं डिसेंबरमध्ये, 84 डिसेंबर. पूर्ण झालं? हो हो, हां, पूर्ण. आणि मग नंतर तुम्हाला कुठे मिळालं काम? मग नंतर ना, मग ऑर्डर झाली त्याच दिवशी, रिझल्ट लागला त्या दिवशीच ऑर्डर मिळाली. तर मग ऑर्डर मला इगतपुरी तालुक्यात मिळाली. नवीनच लग्न आणि नवीनच ते सब सेंटर. तुम्ही राहायला कुठे गेले? सांगते ना मग आता मी तुम्हाला कसे आलेत ते. हे बघा, ऑर्डर मिळाली ना, इगतपुरी तालुक्यात ऑर्डर मिळाली. तर मग नवीन लग्न झालं. मग मिस्टरांना ते मान्य नव्हतं. घोटी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र कोरबगाव. नवीनच ते सेंटर होतं. कोणती सिस्टर नाही, कोणी काही नाही. मी नवीन, सेंटर पण नवीन. तर मग ते पाहिल्या मिस्टरांनी काय केलं, ती ऑर्डर घेतली तशी फाडून टाकलं. अरे रामा. ऑर्डर म्हणजे काय, तर तिकडं दिलं म्हणून. त्यांना ह्या तालुक्यात पाहिजे होतं ना. आपल्या मनावर थोडंच, आपल्या मनावर असतं का ते. अरे देवा, म्हटलं आता काय झालं. मग त्याच्यामध्ये त्यावेळेस म्हणजे तिकडंच होते मग मी सुकेण्याला, माझ्या सासरे. तर मग माझे भाया होते मोठे. तर ते म्हणे, दिला टेप माझ्याकडे, चिटकव म्हणे ही ऑर्डर. ऑर्डर चिटकव म्हणे ही. आता ती फाडलेली ऑर्डर ती आपल्या त्यांच्याकडे असते. एक जिथं आपण गेलेला असतो तिथं पण असते. पण हे आपल्याकडे पाहिजे, प्रूफ म्हणून पाहिजे ना असं. आता हे कुठं कोणाला माहिती. मग ऑर्डर फाडली असं. तर मग हे काय म्हणे, जाऊ दे म्हणे आता ते रागाभिणं झालं. हे लगेच गेले दुसऱ्या दिवशी. म्हणे साहेब, आनंद साहेब होते त्यावेळेस आमचे अधिकारी, जिल्ह्याचे अधिकारी आनंद साहेब होते. म्हणे साहेब म्हणे ऑर्डरच पडून गेली म्हणे, रात्री तुम्ही दिली ती कुठं पडली काय माहिती, रस्त्याने.
नाही पडून दिली. म्हणे असं आहे का, म्हणजे मग लगेच ती ऑर्डर त्यांनी मला दिली. म्हणजे त्या वेळेमध्ये शासनाला गरज होती म्हणून सर्व्हिसची, शासनाला गरज होती. आता काही लोकांना गरजा राहिल्या नाही, म्हणजे शासनाला गरज नाही राहिली. त्यावेळेस म्हणजे अशी परिस्थिती. मग ते लगेच ऑर्डर दिली आणि त्या प्राथमिक आरोग्य केंद्र घोटी, उपकेंद्र कोरपगाव हे मला मिळालेलं होतं. तुमचा हा पहिलाच अनुभव होता तिथे? हो. तुम्ही सगळं एकटं सांभाळलं होतं, तर तुम्हाला अशा अडचणी खूप आल्या मॅडम. मला अडचणी इतक्या आल्या ना, तुम्हाला सांगायचं म्हणजे की ते आदिवासी गाव कोरपगाव म्हणून, तर तिथं जाधव गुरुजीच म्हणून होते. जाधव गुरुजी म्हणजे आमच्याच समाजाचे होते, ते मास्तर होते. तेवढे याच्यामध्ये ते चांगले होते, बाकीच्यांचं सगळं अशिक्षित, हां थोडे अशिक्षित. तर मग त्यांनी मला इतकं मुलीप्रमाणे जीव लावला. म्हणजे लहानच होते ना मी, काय 18-19 वर्षाची, मुलीप्रमाणे जीव लावला. तर त्यावेळेस त्यांनी मला ना अशी छोटीशी अशी खोली दिली राहायला. ते खोली दिली, पण त्याच्यामध्ये ना त्यांनी ते पूर्वीचं कसं ते कणगा म्हणून राहायचं, ते शेतकरी पण होते, त्यांना शेती होती, भात साचवलेलं त्याच्यात. हो, भात साचवून ठेवायचे त्याच्यामध्ये. आणि तेवढ्या याच्यामध्ये असं तिथंच राहायचे मी, अशी ती चूल करून तिथं साईडला. भांडे नाही, काहीच नाही, त्या मावशींचंच घ्यायचं. हो, मी एकटेच राहायचे तिथे. मग हे यायचे ना, मग मधून अधून यायचे हे, त्यांची पण नोकरी होती. हो, त्यांची नोकरी होती. मग अधूनमधून यायचे ते पण. मग तिथं कसलं त्यावेळेस गॅस नाही, रॉकेल नाही, काहीच नाही. रॉकेलची टंचाई, हां, रॉकेलची टंचाईच राहायची. मग आपण असंच सरपण बिरपण घ्यायचं विकत आणि त्याच्यावरच करायचं. पण तुम्हाला कामं काय काय असायची? कामं त्यावेळेस ना नवीन, म्हणजे आता नवीन गेली ना मी, तर मग आमचे सुपरवायझर राहायचे, त्या यायच्या मला मार्गदर्शन करायला की सिस्टर तुम्ही असं रेकॉर्ड तयार करा, रजिस्टर घ्या विकत. ते मग ते रजिस्टर घेतल्यानंतर मग ते त्यांनी आखून दिले मला. आणि मग लसीकरण असतं मुलांचं, 0 ते 5 वर्ष मुलांचं. त्यावेळेस कशाचे ते लसीकरण, आता लोकांना इतक्या गरजा झाल्या, त्यावेळेचं लसीकरण म्हणजे कोणीच घ्यायचं नाही, कोणीच घ्यायचं नाही. त्यांचा हो नाही, यायच्या पण नाही. त्यांचा एवढा गैरसमज व्हायचा त्या लोकांचा, म्हणजे तिकडे ते ठाकरं आणि ते अजून दुसरे काय आहेत ते आदिवासी लोक, त्या खूप त्यांचा गैरसमज की बा हे गोळ्या देतात कशासाठी, पुढे जे आहे ना म्हणे आपल्याला मुलं वगैरे होऊ नये म्हणून ते अगोदरच देतात म्हणे. गैरसमज झाला त्यांचा. आणि डोस पण घ्यायच्या नाही. आपण किती पण त्यांना सांगायचं की बा हे DPT घ्या, याच्यामुळे सर्दी खोकला काही होत नाही, पडसं होत नाही, किंवा मुलं अपंग होत नाही, असं सगळं सांगायचं आम्ही. पण त्यावेळेस काहीच घ्यायचं नाही. अक्षरशः ती लस आहे ना फेकून द्यायचं, म्हणजे फेकून, म्हणजे मग ते वाईट वाटायचं, वाया जायचं. आणि त्याची किंमत किती, आणि किती किंमत राहते त्या लसीची. गावभर फिरायच्या एकच गावात? माझ्याकडे 4 गावं होते मॅडम. एका सेंटरमध्ये 4 गावं होते. 4 गावं होते. ती पायीच फिरायची? हो, पायी फिरायचे. पायी म्हणजे कसं, तुम्हाला एक अनुभव सांगते. माझ्याकडे 4 गावं होते. 2 गावं कुरनोली आणि कोरपगाव हे रोडवर होते. पिंपळगाव आणि धारणोली हे नदी ओलांडून होते. तर मला याच्या वाडीला जायचं होतं, कोणती झुगरीची वाडी म्हणून जायचं होतं. मध्ये नदी आडवी, आणि जायला काहीच नाही, खाली पाणी सगळं, आणि आपली ओळख नाही एवढी. मग अंगणवाडीची ताई आणि आम्ही बरोबर, कस्तुरा मावशी अजूनही, आता आहे का नाही काय माहिती. त्यावेळेस त्यांचं वय होतं 50-55च्या घरात असेल त्यावेळेस ते. तर मग त्या किती सालची गोष्ट? 1985ची ट्रेनिंग. हां, 85ची हे सांगते मी तुम्हाला, नवीनची एकदम. हो. तर मग त्यावेळेस ना त्या वाडीला जायचं होतं नदी खाली, आणि नदीमध्ये ना असा सरळ रस्ता म्हणजे कोणता, खाली पूल कसा राहतो दगडाचा, दगडी पूल, म्हणजे असे नाही, असे गोल, काही चौकोनी, काही कसे बी दगड, वेडेवाकडे कसे बी, आणि असे सरळ ठेवलेले. आणि त्या दगडांवर अशी हे बांधलेली फळी, अशी ती पण एवढ्याच मापाची फळी. आणि ह्या कडेला एक हे रोवलेलं काय खांब याचा लाकडी, आणि त्या कडेला एक खांब लाकडी.
आणि तिथून बांधायचं आणि चालायचं त्याच्यावरून. बापरे. आणि खाली पाणी. आणि खाली पाणी. समजा एखादा दगड ढासळला खालून, काय झालं? काही झालं, काय करायचं? तर त्या मावशी काय म्हणायच्या, सिस्टर, टेलरी सिस्टर, तुम्ही ना असं धरूनच या बरं का, दोराला धरूनच या, तुम्ही नवीन आहे, तुम्हाला काही माहीत नाही, तुम्ही नवीन. बाई मग ते गेलो त्या वाडीला गेलो तर तिथं मग काय आपल्याला पाहिलं का, सिस्टर आल्या म्हटलं का त्यांना नेमके ते इंजेक्शनच दिसायचे. मग कोणीच पुढे येत नसेल. कोणीच पुढे नाही यायचं. मग त्या सेवेचा काय उपयोग आपल्या? मग त्या लोकांना आपण असं काहीतरी गोड बोलून आपण समजावून सांगायचं, आपण त्यांना बोलून घ्यायचं सगळं. अंगणवाडीची ताई, परत शिक्षक जे असतात ते असे तिथले तिथे ओळख. आणि जर समजा एखादा माणूस राहिला, सरपंच वगैरे किंवा पोलीस पाटील, तर त्यांना बी घ्यायचं जोडीला. आणि मग ते आपण त्यांना मार्गदर्शन करायचं. म्हणजे त्यांची जी अंधश्रद्धा आहे ती बाजूला करून ठेवायची, लशीचं महत्त्व सांगायचं. गरोदर बायका याच्या डिलिव्हरीसाठी पण येत असतील. हो, डिलेवरीसाठी पण यायच्या. त्या कुठं यायच्या, मग जे माझं मेन हे होतं ना सब सेंटर, तिथं यायच्या. त्यावेळेस तर ते काय, आता भरपूर बिल्डिंग, एवढ्या मोठ्या बिल्डिंगी बांधलेल्या आहेत आता. त्यावेळेस काहीच नव्हतं. म्हणजे घरी जाऊन आम्हाला ती डिलिव्हरी करायला लागायची असं. आता भरपूर हे होतं असं. किती वर्ष काम केलं तिथं मग आता हे कसं आहे, मग हे यायचे जायचे, मग असा प्रॉब्लेम राहायचा एकदम, कसं काय करायचं. आणि मग तिथं ना फक्त मी 9 महिने काढले, 9-10 महिने काढले. दिवाळीच्या पिरियडमध्ये लगेच बदली करून घेतली. 85मध्येच, म्हणजे 85मध्येच हे केली, बदली केली. कुठे? चांदोरीला, प्राथमिक आरोग्य केंद्र चांदोरी. तिथं म्हणजे मी OPD ANM होते. म्हणजे OPD म्हणजे पेशंटला पाहायचं, डिलेवऱ्या करायच्या, इंजेक्शनं द्यायचे, काय असेल ते रेकॉर्ड ठेवायचं सगळं. हे होतं माझं 1985मध्ये. हो. तर मग तिथं 3-4 वर्ष राहिले मी असं जवळच असं. पण हे तुम्ही आता काम, हे तर दिवसभराचं काम असतं. हो. म्हणजे तुम्ही घरी गेला तरी तुमच्याकडे लोक येणार औषध उपचारासाठी. आणि मग घर आणि हे कसं सांभाळायचं? घर आणि हे ना, म्हणजे तिथं मला म्हणजे जवळच मी रूम घेतलेली होती चांदोरीला. आणि क्वार्टरचं काम चालू होतं. तर मी 1 वर्षभर गावातच राहिलेली. तिथं काळे गल्लीमध्ये म्हणून, सुतार गल्लीत राहायचे तिथे जवळ. तर मग असं डिलेवरीला पेशंट आलं तर मग ते मिया बाबा म्हणून होते शिपाई, ते मला बोलवायला यायचे. डिलेवरीचं पेशंट आलं का बोलवायला यायचे. आणि मग मी जायची तिथं. मग डिलेवरी होण्याजोगते असली तर मग तिथंच राहून घ्यायचं. डिलेवरी झाल्यानंतर घरी यायचे. तुमचे वय लहान होतं, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव नव्हता. तरी पण तुम्हाला अशी भीती नाही वाटली? नाही, आपण तो पेशाच पत्करलाय ना. आपण अगोदर 1 वर्षाचं ट्रेनिंग झालेलं, इंजेक्शन कसं द्यायचं, पेशंटला कशा गोळ्या द्यायच्या. आमच्या टीचर इतक्या व्यवस्थित होत्या, त्यांनी शिकवत होत्या एकदम. हात बसलेला होता. आणि एकट्याने सगळं सांभाळायचं हे पण. हो. असे किती वर्ष तुम्ही हे काम करत होत्या? मी तिथं 3 वर्ष काम केलं. हो, 3 वर्ष काम केलं. पण एकूण किती वर्ष काम केलं तुम्ही? माझी आता 39 वर्ष सर्व्हिस झाली. 39 वर्ष आणि 4 महिने. आता तुम्ही 85 मध्ये लागल्या आणि आता हे 2024. यामध्ये असा काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं का? ह्यामध्ये खूप बदल झालाय ह्यावेळेस. काय बदल झाला? बदल म्हणजे कसं, पेशंटमध्ये बदल झाला. आणि शिवाय म्हणजे कामामध्ये बदल झाला. म्हणजे त्यावेळेस म्हणजे आम्हाला रिपोर्टिंग वगैरे करायचं ना, हे सगळं प्रत्यक्ष हातानेच लिहून करायचं. रजिस्टर हाताने भरायचे ना. आता म्हणजे ऑनलाईन झालं सगळं. पेशंटची सगळी माहिती ऑनलाईन, इंजेक्शनचे रिपोर्ट जे असतात ते ऑनलाईन, सगळं ऑनलाईन झालेलं आहे. आणि आता सुविधा म्हणजे आता कम्प्युटर आलं, लॅपटॉप आले. आजाराविषयी म्हणजे आता तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या द्यायच्या, दंतांच्या गोळ्या द्यायच्या, किंवा गरोदर मातेला तपासायच्या, तर त्याच्यापेक्षा जास्त अजून सुविधा आल्या लोकांसाठी? आले आहेत ना. म्हणजे आता JSY म्हणून योजना आलेली आहे. म्हणजे ते अनुसूचित जाती जमाती आणि BPL साठी आल्यासाठी ती. तर त्यांना 700 रुपये मिळतात गरोदर बायकांना, त्या पहिले खेपेला आणि दुसरे खेपेला. आता नियम बदलले, त्यावेळेचे होते ते. आणि आता म्हणजे सगळ्यांना देतात, म्हणजे जे असं BPL आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये त्यांना. पण हे सगळं करताना म्हणजे आता तुम्ही तुमच्या घरी नंतर तुम्ही एकट्याच राहिल्या की तुमचे मिस्टर पण गेले, तर त्यावेळी तुम्ही कसं सांभाळलं हे सगळं? कारण दोघांनी मिळून सांभाळणं आणि एकट्याने सांभाळणं. त्यावेळेस ना म्हणजे आता कसं, मुलगा होता मला, तर
त्याला मी अक्षरशः दरवाजाला कुलूप लावून कडी लावून मी डिलेवरी करायला किती जायचे. वर्षाचं होतं ते मूल? ते त्यावेळेस तो 1.5 वर्षाचं होतं. लहानच लहान होतं. हां, खूप लहान होतं तो. अक्षरशः तो एवढा त्रास द्यायचा ना, त्याला असं टेबलला बांधून टाकायचं पायाला. बरं. घरात कोणी नसायचं नाही सांभाळायला, आणि हे इकडं ड्युटीला, आणि मग घरात कोणीच नसायचं नाही ना, अशा परिस्थितीमध्ये हे केलं. हां, आणि मग त्याला घेऊन जायचं तुम्ही? त्याला घेऊन जायचे मी ड्युटीला. पण नंतर तुम्ही सगळं एकट्यानेच सांभाळ? हो, नंतर मी एकट्याने सांभाळ केला. त्याविषयी सांगा. एकट्याने म्हणजे आता ड्युटी करायचं म्हटल्यानंतर मग कसं आहे, त्याला म्हणजे काही वेळा मी ड्युटीवर त्याला घेऊन जायची, कोणी मग तिथं सांभाळायचं त्याला. पेशंट जर आलं तर तो राहायचा मग बाजूला. बा आता आपल्या आईची त्याला पण समजायला लागलेलं होतं की बाबा मम्मीची ड्युटी आहे, अक्का म्हणायचा तो, मम्मीने अक्का. मग त्यावेळेस मग तो समजून घ्यायचा बा. आणि काही वेळेस कसं की तो खेळत होता, आणि पेशंट जर आलं ना बोलवायला, समजा क्वार्टरला राहायची त्याच्यानंतर मग मी चांदोरीला असताना, तर मग आलं का त्याला समजलं की पेशंट आले म्हणून आवाज टकटक, तो सरळ सांगायचा अक्का घरात नाही आहे. त्याला वाटेल आई जाईल बाहेर, असं मी एकटेच राहिलो असं. हां, असं सांभाळ हे करायचं. नंतर तुमचे मिस्टर पण वारले ना काही वर्षांनी? हां, ते 2012 मध्ये वारलेत. मग त्याच्यानंतर तुम्ही सगळं? मग त्याच्यानंतर मग मी सगळंच केलं. मी त्यावेळेस ना 2012 मध्ये म्हणजे माझी बदली, नंतर भरपूर बदल्या झाल्यात तशा माझ्या. पण तुम्ही कधी नाकारल्या नाही? नाही, बदल्या नाकारल्या नाही. जिथं म्हटलं तिथं काम केलं. म्हणजे आपल्याला ती सेवाच द्यायची होती ना, असं आपण, आणि प्रामाणिकपणाने सेवा दिली आपण कधीच. त्यावेळच्या लोक आणि आत्ताच्या लोकांमध्ये खूप फरक आहे. काय फरक आहे? फरक म्हणजे कसं, त्यावेळेस म्हणजे कसं आम्ही जे सांगितलं ते सांगायचं, अधिकाऱ्यांचं ऐकून घ्यायचं बा असं. पण आत्ता जे आहे ना, कालचाच अनुभव माझा, अजिबात ऐकत नाहीत अधिकारी, कोण काय अजिबात नाही, अशा गोष्टी आहेत. लोकांमध्ये पण फरक पडला. म्हणजे जेवढं काम आहे ना तेवढंच काम करायचं, जास्त काम करायचं नाही असं. हां, आणि वाटून सगळं काही आम्हीच करायचं का? आणि आमच्या वेळेस म्हणजे कसं होतं, मीच नाही, आमचे दुसरे पण जे म्हटलं ते जास्तीचं जरी असलं तरी करायचं. कारण का 24 तास सेवा आपली, असं नाही म्हणायचं नाही. कोरोनाच्या काळामधले तुमचे काय अनुभव? कोरोनाच्या काळामधले म्हणजे ते 2020 पासूनच हे झालेलं होतं. तर कोरोनाच्या काळामध्ये आता मी पण 2 वेळा पॉझिटिव्ह आलेली होती, तरी पण ड्युटी केली पॉझिटिव्ह असून सुद्धा. कारण कसं स्टाफ कमी राहायचा, टोचायला कोणी नसायचं नाही, आणि इंजेक्शन द्यायला रात्री 8-8 वाजेपर्यंत ते इंजेक्शन टोचायला लागायचे आम्हाला. कोणी इतके नंबर राहायचे त्यांचे, खूपच एकदम. म्हणायचे की म्हणजे तुम्हाला येऊ द्यायचे नाही घरापर्यंत, लोकांना माहिती द्यायचे नाही, असं पण झालं? हो, झालं ना. मग आले ना अनुभव. कारण कसं आता त्यावेळेस ना कोरोनाच्या काळामध्ये मी समजा रस्त्याने जायची बरं का, आता सांगायचं म्हणजे रस्त्याने जायचं तर नेहमी मला गाडीवर घ्यायचं कोणी पण रस्त्याने चालल्यानंतर. पण त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये जर समजा झाले ना, जरी ओळखीचे जरी राहिले ना तरी गाडीवर घ्यायचे नाही. सिस्टर आता तुम्हाला नाही यायचं बरं का. हां, सांगून काम करता म्हणून हा अनुभव पॉझिटिव्ह असं. तुम्ही ना आता ते कोरोना आहे म्हणे आणि तुम्ही पॉझिटिव्ह, तुम्ही सगळे जनतेत संपर्क राहता, त्याच्यामुळे आता तुम्ही माझ्या गाडीवर नाही यायचं असं. पण काहींनी घेतलेलं पण. हो, घेतलेलं पण. आणि नंतर तुमच्या मुलीचं शिक्षण, मुलगी? हो, आता मुलीचं म्हणजे ही 2-1 वर्षाचीच होती. त्यावेळेस माझी बदली ना, तिचं नाव अर्चना जाधव. तर मग ती पण छोटीशीच होती एकदम, 1.5-2 वर्षाचीच होती. त्यावेळेस माझी बदली 2006 ते 2016 पर्यंत दिंडोरी तालुक्यात झालेली बदली माझी. तर त्यावेळेस तिला पण सांभाळायला कोणीच नसायचं नाही. तर मग मी ते, आणि तिथं पण आदिवासीच भाग होता तो. जसं ते इगतपुरी तालुका होता तसाच हा पण तालुका होता इगतपुरी. आपलं हे काय म्हणतात त्याला, दिंडोरी तालुका. विळवंडी सबसेंटर म्हणून अतिसंवेदनशील ते गाव. कोणतं बी काही असलं ना तिथंच होणार. बालमृत्यू तिथे होणार, माता मृत्यू होणार, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची साथ तिथं लागणार. आणि अशा साथीच्या ठिकाणी मी तिथं 12 वर्ष काढले. 12 वर्ष काढले. आणि त्यावेळेस ही लहान, मग हिला घेऊन जायची मी ड्युटीला पण.
तिथल्या तिथं. हां. आणि मला अटेंडंट होती लक्ष्मी मावशी म्हणून. मग ते त्यांच्या अंगावर जास्त होती खेळाय म्हणजे राहायला सांभाळायला यायला त्याला हे असं होतं. पण तुम्ही आता म्हणजे तुम्ही सांगत होता की राहायला घर नव्हतं ना, आता तुम्ही स्वतःचं घर हो. बांधलं. तर हा प्रवास तुमचा कसा झाला? हा प्रवास म्हणजे ना मी अगोदर अकोल खास गल्लीत राहायची निफाडला 1989 साली. आता हा जुना आहे एकदम. हा हे नंतरचं झालं. तर 1989मध्ये मी अकोल खास गल्लीमध्ये राहायचे. तर आता तुम्ही बोलल्या ना त्या सोनारबाई, त्यांची ती माडी म्हणजे त्यांच्या अगोदर ती बनकरची माडी होती. तर त्या माडीमध्ये मी राहायचे वरती. आणि शेजारी गांगुर्डे गुरुजी राहायचे. दोघं बी शिक्षक होते. मध्ये फक्त प्लायवूड होतं हां, छोटं घर म्हणजे एवढं. मध्ये फक्त प्लायवूड, मोरीला मोरी खेटून त्यांचं पाणी माझ्या मोरीत, माझं पाणी त्यांच्या मोरीत, अशी कंडिशन त्या अकोल खासात काढली मी. तर मग त्याच्यानंतर मग मिस्टर म्हणायचे की बा सुक्यानाला होतंच आमचं सगळं, पण मग ते येणं जाणं नाही बा असं, मग आपण इथंच राहू. आपली 24 तास ड्युटी म्हटल्यानंतर जमत नाही ते. प्रश्न विचारायचा आहे, तुमची 24 तास ड्युटी असायची, म्हणजे सासरच्या लोकांनी कधी विरोध नाही केला तुम्हाला? नाही मग केला ना विरोध. विरोध कसा केला बा, काही कार्यक्रम असले किंवा कोणाचं लग्न असलं हां, तर मग ते आपल्याला वेळेवर जायला नाही जमायचं ना. मग ते म्हणायचे की बा आम्ही नाही सर्व्हिस करत का, सर्व्हिसलाच आहेत ते पण सगळे, आम्ही नाही का करत सर्व्हिस, तूच काय नवलपरी सर्व्हिस करते का. हा पण मग आता म्हटलं तुमचं वेगळं, तुम्ही सही करताना बाहेर जाता, तसं आमचं नाही आहे ना म्हटलं. आम्हाला प्रत्यक्ष ते जबाबदारी असते. पेशंटला नाही म्हणता येत नाही. जरी ड्युटी संपली आणि पेशंट आलं तर ते करावंच लागतं ना. शपथ घेतलेली असती त्यावेळेस नर्सिंगची. नर्स पूर्ण झाल्यानंतर ते सगळं मी चुकीचं औषध देणार नाही, कोणाला फसवणार नाही, मी पण स्वतः घेणार नाही, अशी सगळी शपथ घ्यावी लागते असं. मग त्याच्यामुळे विरोध झाला थोडासा, पण मग ते काय आता छान तुमचं घर पण छान झालं. हो, सगळं छान वाटतंय. तर तुम्हाला काही सांगायचं का महिलांना की ज्या एकट्या राहतात, काम करतात, त्याबद्दल त्यांना सांगा तुम्ही? कारण तुमचा अनुभव इतक्या वर्षाचा आहे, म्हणजे 40 वर्ष झाले तुम्ही काम करताय सतत, आणि कोणाच्याही मदतीशिवाय. असं नाही की कोणी तुम्हाला वशिला लावला मग तुम्हाला नोकरी मिळाली, असं नाही झालं. नाही, प्रत्येक महिलांनी म्हणजे कसं स्वतंत्र ते राहायलाच पाहिजे, पायावर स्वतःच्या उभं राहायलाच पाहिजे. आणि नाही म्हटलं नाही पाहिजे, कोणतंही काम तिनं एकदम उत्साहाने केलंच पाहिजे, असं माझं तरी म्हणणं आहे. हां, कारण कसं समजा मी जर समजा स्वतःच्या पायावर नसती उभी तर मग माझे काय हाल झाले असते. हां, मिस्टर वारल्यामुळे. मग तसं महिलांनी ना काही ना काही करत राहावं, शिकत राहावं, काही व्यवसाय करत राहावं, असं माझं म्हणणं आहे. असं. आणि म्हणजे जे पेशंट तुमच्याकडे येतात त्यांनी कसं वागलं पाहिजे हे पण सांगा. हो, पेशंट ना म्हणजे कसं ज्या सिस्टरवर अवलंबून राहतं पेशंटचं कसं मत परिवर्तन करायचं पेशंटचं. तर माझ्याबद्दल पेशंट ना एकदम मला कधीच काही म्हटले नाही असं. हो, सांगतात की जाधव नर्सबाई आम्हाला बक्की मदत करणार असं. ते कधीच मला कोणत्याही ठिकाणी गेलं ना तर पेशंट माझ्याबद्दल चांगलंच सांगणार आणि मी पेशंटला चांगला सल्ला दिलेला आहे असं एकदम असं. मैत्रिणींनो, आपण मुक्ताताईंचे विचार ऐकले की आपण एकटं राहताना सुद्धा ठामपणे कसं उभं राहिलं पाहिजे, आणि त्यात संघर्ष करत असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू थांबवलं नाही. त्या हसत संघर्ष करत राहिल्या आणि पुढे जात राहिल्या. आज 40 वर्षे त्यांनी नोकरी केली, स्वतःचं घर बांधलं, मुलीला शिकवलं आणि स्वतःही ठामपणे उभ्या राहिल्या. अशाच पुढे जाणाऱ्या मैत्रिणींना भेटण्यासाठी सुपरचार चौकीवर नक्की या. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.